प्रेज लॉर्ड. चर्चला गेले होते, आत्ताच आले. का 2-3 दिवसापूर्वी माझी बहीण, धाकटी बहीण मला म्हणाली, "अगो, तू चर्चमध्ये भेटायचं ना तुझ्या नातीला. तू का नाही भेटत? का तोंड लपवून जातात?" बाई, आम्ही तोंड लपवून जात नाही. ती काही मोठी बाई आहे का तिला तोंड लपवायला? ती जर आमच्या समोर आली तर काय आम्ही तिला भेटणार नाही? हं? एवढी निष्ठुर मायाची तर आजी नाही. कारण का, जितकं प्रेम माझं आहे ना, तितकं तुमचं नाही हां तिच्यावर. एवढं मात्र खरं आहे. तुम्ही लांब. एवढं तुम्हाला नम्र हात जोडून सांगते की तुम्ही लांबच आहात. खरी आजी तर मीच आहे. लांब असू, जवळ असू. ते किती तुम्ही नातं तोडायचा प्रयत्न केला ना, तर नातं तुटणार नाही. मी आजी ते आजीच राहणार. आणि सर्व म्हणणारच आहे की ही मिशूची आजी आहे म्हणून. हो की नाही? असू द्या, सैतान कार्य करत आहे. थोडं त्यांच्या सैतानाच्या इच्छेप्रमाणे घडू द्या. कारण सैतानाचं कार्य जोरात आहे. त्यामुळं असू द्या, चालेल. आज काय आली नाही ती आणि मी काय भेटले नाही. तर चालेल, त्यांच्या इच्छेने. जसे त्यांची इच्छा असेल तसं. आता माझ्या घरात होती तेव्हा माझी इच्छा होती. आता तिकडं ते त्यांच्या घरी गेले तर त्यांची इच्छा आहे. हो की नाही? हरकत नाही. वेळ कधी ना कधी येणारच आहे आणि येईल. देवावर माझा विश्वास आहे आणि देव सर्व काही घडवून आणेल. देवाने एवढ्या कठीण परिस्थितीतून काढलं. देवाने सर्व गोष्टी दिल्या, तर ती गोष्ट देव मला का देणार नाही? कारण का सैतान देवापेक्षा मोठा नाही आणि देवाला सर्व शक्य आहे. बस एवढंच सांगायचं. आणि मी काही पोरीला तोंड लपवत नाही. तेच जातात पटकन निघून.